अध्यक्ष महोदय, आज पुरवणी मागण्यावरील चर्चेसाठी मी आपल्या समोर उभी आहे बोलण्यासाठी। बाब क्रमांक 4041 पान क्रमांक 28 शाळा शिक्षण व क्रीडा विभाग। अध्यक्ष महोदय, केस जिल्हा बीड येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळा 1952 पासून सुरू असून या शाळेतून हजारो विद्यार्थी घडले आहेत। अनेक अधिकारी, इंजिनियर्स, डॉक्टर्स व विविध क्षेत्रातील जबाबदार नागरिक या शाळेतून तयार झालेले आहेत। अध्यक्ष महोदय, परंतु 2023 पासून स्टुडंट स्ट्रेंथ कमी झाल्याचे असल्याने या कारणाने शिक्षक पदे कमी करण्यात आली व शाळा बंद झालेली आहे। पूर्वी सुमारे 1800 विद्यार्थी शिकत असलेल्या या हिस्टॉरिक शाळा ही बंद झाल्यामुळे केस शहर व परिसरातील विद्यार्थ्यांचे मोठे एज्युकेशन नुकसान हे झालेले आहे। अध्यक्ष महोदय, आणखी गंभीर बाब अशी आहे की म्हणजे नगरपंचायतीने या शाळेची सुमारे 4 एकर जागा अनयुज्ड म्हणून घोषित केली करून इतर वापरासाठी देण्याचा ठराव असा केलेला आहे। अध्यक्ष महोदय, शैक्षणिक जागा दुसऱ्या कारणासाठी वापरणे हे विद्यार्थ्यांचे फ्युचरची अन्याय करणारे असून नागरिकांमध्ये तीव्र नाजारी निर्माण झाली। अध्यक्ष, एक मिनिटात फिनिश करते। अध्यक्ष महोदय, या पार्श्वभूमीवर 26 जानेवारीला 2026 रोजी 500 पेक्षा जास्ती माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन शाळा पुनर्जीवनाचा ठराव केला व पब्लिक अवेअरनेस हे सुरू केली आहे। एकच मिनिट अध्यक्ष महोदय, ही कन्क्लूड करते, एक सेकंड। ही संस्था केस शहराच्या सोशल व इंटेलेक्चुअल डेव्हलपमेंटचा मजबूत पाया आहे। त्यामुळे नागरिकांच्या भावना व विद्यार्थ्यांच्या फ्युचर चा विचार करून नगरपंचायतीचे जमीन वळविण्याचा ठराव तात्काळ रद्द करून शाळेची जमीन शैक्षणिक वापरण्यासाठी ही राखीव ठेवावी आणि शाळा परत पहिल्यासारखी ही सुरू करावी ही विनंती मला इकडे मंत्री महोदयांना करायची आहे। एकच मुद्दा मानते आणि फिनिश करते। अध्यक्ष महोदय, पाणी पुरवठा विभाग बाब क्रमांक 178 पान क्रमांक 140 माझ्या मतदारसंघात जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या अनेक पाणी पुरवठा योजनांची कामे अपूर्ण किंवा अर्धवट अवस्थेत आहेत। त्यामुळे नागरिकांना नियमित व स्वच्छ ड्रिंकिंग वॉटर हे मिळत नाहीये। महिलांना व ग्रामस्थांना लांब अंतरावरून पाणी आणून त्यांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय। अध्यक्ष महोदय, उन्हाळा जवळ येत असल्याने ही सिच्युएशन आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे। त्यामुळे शासनाने संबंधित गुत्तेदार जे असतील त्यांनी त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी फिक्स करून अपूर्ण कामे प्रायोरिटीने पूर्ण करण्याचे आदेश हे लवकरात लवकर द्यावे, जेणेकरून नागरिकांना नियमित व सुरक्षित पिण्याचे पाणी हे उपलब्ध होईल। धन्यवाद अध्यक्ष महोदय।